सगळ्यांना नमस्कार. 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 नवीन लोक म्हणत असतील आल्यापासून सगळ्यांनी नमस्कार नमस्कार नमस्कार, किती नमस्कार करायला लावणार? कधी आतापर्यंत जेवढे टाळ्या कधी वाजवल्या नाहीत. कोणी आलं की वाजवा टाळ्या, वाजवा टाळ्या, वाजवा टाळ्या. तर ऍक्च्युली जेव्हा आम्ही पहिल्यांदा बिझनेस मध्ये आलो होतो, पहिला प्रोग्राम आमच्याही जीवनातला असा होता, तेव्हा आम्हालाही असंच वाटलं. कारण लोकांसाठी टाळ्या वाजवणं हे आयुष्यात आम्हाला दोघांना कधीच माहित नव्हतं. त्याच्यामुळे इथं टाळ्या वाजवायला लावल्या का आम्ही शेजारी बघायचो कुणी वाजवतंय का. आणि रिअली सागर, हे स्टेज म्हणजे आपल्यासाठी लक्ष्मी आहे. पहिल्या प्रोग्राम मध्ये मी एक सुद्धा टाळी वाजवली नव्हती. कारण सगळं लक्ष इकडे होतं आणि काय चाललं तरी काय. आयुष्यात असे प्रोग्राम कधी बघितलेले नव्हते, पण चाललं काय इकडं माझं लक्ष होतं. तर जे नवीन व्यक्ती आले यांच्यासाठी ओळख करून देईल. नाव माझं जयश्री रमेश बोंद्रे. बघा मित्रांनो, आजच्या प्रोग्राम साठी खरंच आजचा वेळ मी जालन्याला दिलेला होता. म्हणजे मेसेज सुद्धा माझ्या नावाचा सुटलेला होता. पण जेव्हा सरांची ऑर्डर आली की मॅडम नाशिकला तुम्हाला यावंच लागतंय, तर त्यावेळेस मी एक्सक्यूज मी बिलकुल देऊ शकले नाही. कारण ज्या व्यक्तींमुळे स्टेज मिळालाय मित्रांनो, त्या व्यक्तींना मी नकार कसा देणार आणि देऊ पण शकत नाही मित्रांनो. तर खरंच ज्या व्यक्तींनी आज माझ्या आधी शेअरिंग केली, तर सर मला बिलकुल चांगलं नाही वाटलं. कारण जेव्हा सर आमच्याकडे येतात ना, तर सरांचा एक एक शब्द, सरांची भेट आमच्यासाठी इतकी महत्वाची असते. आणि 99% असं होतं की सर जेव्हा संभाजीनगरला येतात ना, तर भेट घेतल्याशिवाय जात नाही. पण ती एक भेट सुद्धा आमच्यासाठी महत्वाची असते. आणि सर खरंच आज तुम्ही माझ्या आधी शेअरिंग केली. तुम्ही जरी आमच्यापेक्षा वयाने छोटे असेल, पण तुम्ही आमच्यापेक्षा मोठेच आहात सर. कारण या फॅमिलीमुळं मित्रांनो आज नाशिक पेक्षा जे बाहेरचे लोक आहेत ना, तर ह्या फॅमिलीमुळं आज आमच्यासारखे हजारो लोक आज चांगलं जीवन जगतायत मित्रांनो. सर बोलले ना की नाशिक म्हणजे आमचं माहेरघर. वाटतं नाही 100% आहे. किती कॉल आले मला, सरांचे आले, सरांचे पण. म्हणजे खरंच मित्रांनो आज नाशिककरांचं प्रेम रिअली खरंच मित्रांनो शब्दात व्यक्त करू शकत नाही. आणि जे प्रेम मायलेज चालू केली होती तेव्हा नातेवाईकांनी झिडकारून टाकलं, पण तेच प्रेम आज त्याच्या बदल्यात महाराष्ट्रवाल्यांकडून मिळतंय मित्रांनो. त्या निधन लोकांकडून मिळतंय. पुन्हा एकदा जोरदार नमस्कार. जसा तुम्ही प्रोग्राम बघण्यासाठी आलात, असं आम्ही जेव्हा प्रोग्राम बघण्यासाठी गेलेलो होतो, 45 मिनिटं प्लॅन झाला. प्लॅन नंतर अशा अनेक व्यक्ती सांगत होते की आम्ही या बिझनेस मध्ये आलो आणि आल्याच्या नंतर आम्ही एक डिसिजन घेतला आणि आमच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. मित्रांनो आज तरी तुम्हाला कुठेतरी पटलं असेल, कारण नेटवर्क मार्केटिंग साठी आता कुठेतरी पॉझिटिव्ह वातावरण झालंय. कोरोनापासून लोक स्वतःहून नेटवर्क मार्केटिंग म्हटलं की लोक स्वतःहून बिझनेस मध्ये जॉईन करायला लागले. पण जेव्हा 2010 मध्ये आम्ही असा प्रोग्राम बघितला होता आणि आम्ही जेव्हा लोकांना सांगायला जायचो, आम्ही जेव्हा असा प्रोग्राम अटेंड करायचो, त्यावेळेस लोकांची 99% निगेटिव्ह थिंकिंग होती मित्रांनो. लोक ऐकायला तयार नव्हते त्यावेळेस. आणि जेव्हा आम्ही असं प्रोग्राम मध्ये बसलो आणि असं प्रकारे लोक सांगायचे, या बिझनेस मध्ये येण्याच्या आधी माझ्या जीवनामध्ये काहीच नव्हतं, त्या बिझनेस मध्ये आम्ही आलो आणि आमच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. मित्रांनो ऐकायला माइंड ऍक्सेप्ट करत नव्हतं, जेवढं सांगून सुद्धा माइंड ऍक्सेप्ट करत नव्हतं. पण मित्रांनो खरंच जेव्हा असं आम्ही सगळा प्रोग्राम बघितला आणि प्रोग्राम बघितल्याच्या नंतर मी लास्ट पर्यंत प्रोग्राम ऐकला आणि एकच विचार केला, हे जेवढं काही सांगितलंय हे जर आपल्या आयुष्यात झालं तर. येस सर नो वाटतं ना, प्रत्येकाला वाटतं ना. मलाही तेच वाटलं, हे जर माझ्या आयुष्यात झालं तर. मित्रांनो मला रात्रभर झोप आली नाही. मी ज्या दिवशी प्रोग्राम बघितला, बाहेर गेल्याच्या नंतर स्पॉट लॉजिंग मध्ये मी त्या व्यक्तीला बोलायला लागले ज्यांनी मला आणलं त्यांना. सर माझे 2 प्रश्न आहेत, मला तुमच्याशी बोलायचे. त्यांना असं वाटलं मी आज 10-20 लोक बसवले, मॅडम मला काही निगेटिव्ह बोलतात काय. ते म्हणायचे थांबाव ताई नंतर सांगतोय, थांबाव ताई नंतर बोलतो तुमच्याशी. मी म्हणायचे नाही, माझे 2 प्रश्नाचे उत्तर दिले तर मी इथं थांबते, नाही तर आम्ही चाललो, हे प्रोग्राम काय आमच्या कामाचं नाही. तर त्यावेळेस मित्रांनो त्या व्यक्तीने मला थांबवलं. त्यांनी सांगितलं आधी मी काय सांगतो ते ऐका आणि नंतर तुमचे 2 प्रश्न विचारा. जेव्हा त्यांनी
जॉईन केली. मला बोलले काय आता बोला तुमचे 2 प्रश्न काय. त्यावेळेस मी त्यांना विचारलं सर इथं काही वयाची अट आहे का. ते म्हणले नाही. मी म्हणले सर माझा दुसरा प्रश्न आहे इथं शिक्षणाची अट आहे का. ते म्हणले नाही. नंतर ती मला बोलली एवढंच बोलायचं होतं तुम्हाला. मी म्हटलं हो हेच माझे मोठे 2 प्रश्न आहेत म्हटलं सर. मला याच्या व्यतिरिक्त काहीच विचारायचं नाही. माझे हेच 2 प्रश्न आहेत. आणि मित्रांनो ज्यावेळेस त्या व्यक्तीने सांगितलं त्यावेळेस मी घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर खरंच मला रात्रभर झोप आली नाही. एकच विचार केला हे जे लोक सांगतात हे जर माझ्या आयुष्यात झालं आणि झालंच पाहिजे हा विचार केला. मित्रांनो जसं तुम्ही आतमध्ये आलात 30 रुपये 40 रुपये 500 या बिझनेस मध्ये आतमध्ये हॉलमध्ये येण्यासाठी दिलेलं असेल. पण ज्या दिवशी आम्हाला इन्व्हिटेशन दिलं गेलं होतं आमच्याकडे 5 साठी सुद्धा पैसे नव्हते. आतमध्ये येण्यासाठी सुद्धा आमच्याकडे पैसे नव्हते. ज्यांनी आम्हाला आणलं त्यांनीच आमचा पास भरला आणि आम्हाला आतमध्ये आणून बसवलं. सरांनी सांगितलं त्याच व्यक्तीने गाडीवर घेऊन गेले आणि गाडीवर आमच्या घरी सुद्धा आणून घातलं. दुसऱ्या दिवशी फलक घेण्यासाठी जेव्हाही लोक माझ्या घरी आले त्यावेळेस मी ज्यांनी आणलं त्यांना मी सांगायची फलक घेण्यासाठी तू एकटाच ये. कारण ज्यांनी मला आणलं तो माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान. मी त्या व्यक्तीला आदरपूर्वक बोलायची. मी सांगायची 4-5 लोक घेऊन येऊ नको एकटाच ये. तो म्हणायचं ताई हे लोक पुण्यावरून आले तुम्हाला भेटण्यासाठी. मी म्हणायची तू भेटला तरी बाद झालं त्या लाल नको. आता त्यांना असं प्रश्न पडला ह्या लोकांना मी नाही कसं म्हणू. पण त्यावेळेस त्यांनी मला विचारलं हळूच का बरं नाही म्हणते. म्हणजे त्याला असं वाटलं चहा वगैरे करण्यासाठी. पण मित्रांनो खरंच रिअली सांगत की माझं म्हणजे मी त्यांना का नाही म्हणत होते. आमच्याकडे पलंग होतं सर आणि त्या पलंगाला खालून 2-3 वटकं दिलेली होती. आता 5-6 जण आले की त्याच्यावरच बसायचे. मला टेन्शन होतं ते पलंग खाली जाऊ नये म्हणून मी त्या व्यक्तीला जे खरं कारण होतं ते सांगून दिलं. ते म्हणले ताई तू खाली चटई टाक आम्ही चटईवर बसतो पण आम्ही सगळेजण येतो. मित्रांनो का मी बिझनेस जॉईन केला. कारण आम्ही ठरवलं होतं जर आपल्याकडे पास घेण्यासाठी पैसे नाहीये तर हा बिझनेस आपल्याला जॉईन करायचा नाही असं आम्ही ठरवलं होतं. पण मी का बिझनेस जॉईन केला. जेव्हा एक 5-6 लोक माझ्या बाजूला बसले आणि आम्हाला विचारलं की आता तुम्हाला बिझनेस जॉईन करायचा आहे त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं सर आम्हाला सगळ्या गोष्टी आवडल्या पण आमच्याकडं रिअली सांगतो की आमच्याकडे त्या हॉलमध्ये येण्यासाठी 30 रुपये नव्हते. आम्ही हा बिझनेस जॉईन करण्यासाठी 10,000 कुठून आणणार. 10,000 कुठून आणणार. आमच्याकडे 30 रुपये पासला नव्हते. पण मित्रांनो त्यांनी मला विचारलं ताई तुम्ही काम काय करता. मी सांगितलं त्यांना माझे मिस्टर रेडिंगचं काम करतात. माझ्या मिस्टरला 1,500 रुपये पेमेंट आहे. मी जाते कोचिंग क्लासेस मध्ये झाडू पोछाचं काम करते. मी लोकांच्या घरी स्वयंपाकाचं काम करते. आमचं दोघांचं मिळून पेमेंट आहे 5,000 रुपये. सर आम्ही 10,000 रुपये कसे तुम्हाला देणार. 5,000 आमच्या घराचं भाडं आमच्या घराचं किराणा हे आम्हाला माहिती. घर आमचं भागवायचं कसं आम्ही महिन्यावर विचार करतोय. आपलं घर चालणार कसं याच्यावर आम्ही विचार करतोय. आणि तुम्ही आम्हाला म्हणता का बिझनेस जॉईन करा आणि 10,000 रुपये लागतात. कसं आम्ही 10,000 रुपये ऍडजस्ट करणार. पण त्या व्यक्तीने मला एक प्रश्न विचारला जर तुम्ही आज सर्टिफिकेट क्लासेस मध्ये झाडू मारायचं काम करताय जर तुम्ही आज लोकांच्या घरी स्वयंपाक करण्याचं काम करताय जर तुम्ही हे काम करत असताना तुमची मुलगी आज छोटी आहे उद्या तुमची मुलगी मोठी होणार आणि जर तुम्ही आज लोकांच्या घरात काम करताय उद्या तुम्ही तुमच्या मुलीला लोकांच्या घरात कामाला घेऊन जाणार की नाही जाणार. काय उत्तर असेल. काय उत्तर असेल. कुणी येस म्हणतं कुणी नाही म्हणतं. मित्रांनो माझी परिस्थिती अशी होती मी जेव्हा चाटेमध्ये जात होते ना त्यावेळेस मी दर रविवारी माझी मुलं बेंच पुसायला घेऊन जात होते. छोट्याले होते ते तरी सुद्धा दर रविवारी मुलांना बेंच पुसायला घेऊन जायचे. दर शुक्रवारी एमआयडीसीला सुट्टी असायची मी सरांना सोबत घेऊन जायचे. मी म्हणायची मला कंटाळा येतो एवढं सगळं झाडायचा चला तुम्ही आज शुक्रवारी तुम्हाला सोबत चला. ते म्हणायचे मी 8 दिवस काम करतोय मला आजचे दिवस तरी आराम करू दे. मी त्यांना आराम करू देत नव्हते. मी दर रविवारी माझ्या मुलांना मी सोबत घेऊन जायची आणि जेव्हा मला विचारलं गेलं ना मित्रांनो त्यावेळेस माझं कारण होतं यस मी माझ्या मुलीला सोबत घेऊन जाऊ शकते. माझं उत्तर येस होतं. आणि जोपर्यंत मित्रांनो त्यांनी मला जागा करून दिलं नाही तोपर्यंत मला कळालं नाही हा बिझनेस का करायचा. पण जेव्हा माझं उत्तर माझ्या मनातून आतून यस आलं ना तेव्हा मला समजलं की अरे यार हा बिझनेस आपण जॉईन करायला पाहिजे. जर नाहीच बिझनेस जॉईन केला उद्या माझ्या लेकरांना मी लोकांच्या घरात घेऊन जाणार आणि हे मला होऊ द्यायचं नाही. हे मला अजिबात होऊ द्यायचं नाही. म्हणून मित्रांनो पैसे नव्हते. सरांनी सांगितलं मंगळसूत्र होतं. हे मंगळसूत्र मी सरांच्या अंगावर आधी 2 दिवस फेकलं होतं धरून फेकलं होतं. मी म्हणलं कधी पण सोनारच्या दुकानात राहतं आयुष्यात हे मंगळसूत्र
मंगळसूत्राला हात नाही लावणार आहे तुम्ही आणि मंगळसूत्र. यांनी उचललं एका डब्यात टाकलं. ते डब्यात टाकलेलं मी बघितलं होतं. सर ड्युटीला गेल्यावर ते सोनारच्या दुकानात ठेवलं. 1200 रुपये आले. 1000 रुपये फॉर्म भरायला दिले आणि 200 रुपये मला खर्चायला ठेवले. कारण ते पण नव्हते. हे लोक आल्यावर मी चहा नाही केला. फॉलोअपला आल्यावर पैसेच नव्हते. फॉलोअपला आल्यावर चहा सुद्धा मी केला नाही. आणि विचार केला मित्रांनो, जर हा बिझनेस चांगला असेल तर आपल्याला इथून पुढे आपलं आयुष्य सुधरू शकतं. जॉईन केलं. राहिलेले पैसे 10 रुपये टक्क्याने व्याजाने काढले. धन्यवाद मित्रांनो त्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीने गल्लीतल्या आमच्या घर मालकाने 5 रुपये टक्क्याने आणले ना, मला 10 रुपये टक्क्याने दिले. बस खरंच धन्यवाद. कारण त्यांनी सांगितलं माझे मामा तहसीलदार होते. आम्हाला त्यांनी 10 रुपये पण नव्हतं केलं. कोणीच नाही आमच्या पाहुण्या रावळीने कोणीच नाही. पण त्या व्यक्तीने म्हणजे 10 रुपये टक्क्याने तो होईना पण आमचं वेळेवर काम केलं. म्हणून आम्ही हा बिझनेस जॉईन करू शकलो आणि म्हणून आज आम्ही तुमच्या समोर बोलू शकतोय मित्रांनो. बिझनेस जॉईन केला, लोकांना सांगायला सुरुवात केली, लोकांना बोलायला लागलो, लोकांना सांगायला लागलो. मी रोज लोकांना सांगायची, रोज लोकांना बोलायची. एकच डोक्यात होतं की जे आपण काम करतोय हे आपल्या मुलांना करायची गरज नाही पडली पाहिजे आणि आपण सुद्धा किती दिवस करणार. हे काम करणे आज करते याच्यातून माझं घर होईल का? जे काम आम्ही आज करतोय याच्यातून आमचं घर होऊ शकतं का? आमची छोटी मोठी टू व्हीलर जुनी का होईना पण होऊ शकते का? हा आमच्या समोर प्रश्न होता मित्रांनो. म्हणून रोज लोकांना सांगायचं, रोज लोकांशी बोलायचे आणि बोलता 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 मी चेक केलं स्वतःला. 96 लोकांपर्यंत पोहोचले होते. 96 लोकांपर्यंत पोहोचले आणि तेव्हा पाठीमागे वळून बघितलं किती लोक जॉईन झाले. त्यावेळेस बघितलं सर मला म्हणले किती लोक जॉईन झाले? 96 लोकांतून. मी अजून एक पण नाही झाला. बोलले सर म्हणले आता तर थांब, आता तरी थांब. 96 लोकांपर्यंत जाऊन एक पण व्यक्ती जॉईन नाही झाला. कारण मित्रांनो लोक कंपनीला चेक करत नव्हते, लोक आम्हाला चेक करत होते. आम्हाला चेक करत होते लोक. मी सरांना सांगितलं सर लोकांनी आतापर्यंत आपल्याला चेक केलंय. एखादा तरी व्यक्ती असा येईल का तो कंपनीला बघेल आणि बिझनेस जॉईन करेल. एक तरी भेटेल. मित्रांनो काही न थांबता 96 लोकांना सांगितलं तरी सुद्धा न थांबता विचार केला होऊ शकतं. 52 पत्त्यामध्ये जर 4 व्यक्ती असतात होऊ शकतं. 96 लोक नाही म्हणले, राहिलेले खालचे 100 लोकांपर्यंत पोहोचू तरी 4 व्यक्ती असू शकतात. पॉझिटिव्ह विचार केला आणि सुरुवात केली कामाला. मित्रांनो सांगायला आनंद वाटतो 97 व्यक्तिमत्व का ज्या व्यक्तीला मित्रांनो कुठल्याही कामाची गरज नव्हती. जर एक पाण्याचा थेंब सातत्याने जर दगडावर पडला तर त्या दगडाला खड्डे पडतं. मी विचार केला आपण लोकांना सांगत राहायचं. मी जर कुणाला तरी हो म्हटले मला कोणीतरी हो म्हणणार आहे की नाहीये? फक्त शोधायचंय, फक्त शोधणं गरजेचं आहे मित्रांनो. कुठलाही कारण न पकडता पुन्हा नवीन दिशा नवीन उमेदने लोकांना सांगायला चालू केलं. जे 97 व्यक्ती मला भेटले मित्रांनो, ज्या व्यक्तीची औरंगाबाद मध्ये 40 करोडची प्रॉपर्टी आहे. 40 करोड ऑलरेडी. 4-4, 5-5 गाड्या दारात उभा आहे. घर वगैरे सगळं फक्त वेट लॉस करण्यासाठी आलेले व्यक्तिमत्व मित्रांनो. वेट लॉस करण्यासाठी आलेले व्यक्तिमत्व बिझनेस जॉईन केला आणि आज ते व्यक्तिमत्व सीटीसी बनलेले आहेत. वय वर्ष 66. मागच्या महिन्याची इन्कम आहे 4.5 लाख रुपये. म्हणजे जर सातत्य ठेवलं तर काय होऊ शकतं? आज जर आपण 4 लोकांकडे गेलो, आज 8 लोकांकडे गेलो, आपण सहज म्हणतो नाही ते कसं आहे बोलते मॅडमला जमलं हो. आपल्याला लोक नाहीच म्हणतात. तेव्हाचा काळ कठीण होता, आता सोपं आहे. आता सोपं आहे. आमच्याकडे मोठाने फोन नव्हते, छोटाने फोन होते, टॅक्स मेसेज पाठवावा लागत होता. फक्त आता एकच प्रॉब्लेम आहे. आता जर कधी बाहेर निघायचं म्हटलं ना प्रत्येक लेडीज स्वतःचं पूर्ण कामावरशिवाय बाहेर निघत नाही. स्वतःच्या मनमानीने बिझनेस करतात. मी कधीच मनमानीने बिझनेस नाही केला. सगळ्यांनी सांगितलं ना मला माहित नाही कोणी काय केलं पण मला एवढं माहिती मी सकाळचा पहिला चहा मी स्वतःच्या घरात कधीच घेतला नाही, लोकांच्याच घरात घेतला. आणि तुम्हाला सांगते सक्सेस व्हायचंय का? एवढे करून बघा, करून तर बघा, करून बघा. जर नाही तर याचं सक्सेस भेटलं ना जय श्री बोलायचं कुठे कधी मंदिर पकडा. फक्त 7 वाजता लोकांच्या घरी जाऊन बघा. 7 ते आमचं काम माझं काम कसं होतं 7 ते 12 7 ते 12 7 ते 12 7 ते 12. कोण
काम करायचे. सरांचे कपडे असे असायचे ना, 8 दिवसानंतर मला नाकाला रुमाल बांधून सरांचे कपडे गरम पाण्यात भिजू घालून धुवा लागायचे. इतके घाण कपडे असायचे कलरचे. मी त्यावेळेस विचार केला, आज जर मी लोकांचं ऐकलं तर माझ्या मिस्टरांना आहे तेच काम करावं लागेल. मला माझ्या मिस्टरांच्या हाताचा 5 किलोचा घन हा बाजूला टाकायचा होता मित्रांनो. मला तो ठेवायचा नव्हता. म्हणून कोण किती काय बोललं याच्याशी मला मतलब नव्हतं. मला आयुष्यात कधी माझं डोकं दुखलं नाही हो. आता लेडीजचं थोडंसं एखादी व्यक्ती, लेडीज जर कधी हसबंड काम करत नसतील आणि लेडीज काम करत असेल, एखादी चक्कर मारून आली लय डोकं दुखू लागला. लगेच मिस्टर म्हणतात, तुला म्हणलं होतं मला चाललो करू. म्हणजे दुखलं कशाने? मालच चालली की बाहेर फिरलेली की रिकामा गप्पा मारलेली? म्हणजे विचार करा, जर कदाचित मिस्टर म्हणले करू नको आपण थांबलो, आयुष्यामध्ये करोड रुपयाचा चान्स तुमचा जाणार. कशामुळे? डोकं दुखल्यामुळे. म्हणून एक छोटे छोटे कारण सुद्धा पकडू नका. जर बिझनेसच करायचा ना, अरे एवढा चांगला बिझनेस, एवढा मोठा बिझनेस, एवढे मोठे उदाहरण इतके, जिथं अख्ख्या महाराष्ट्रात, अख्ख्या भारतात, जिथं आज आपल्या नाशिकचं उदाहरण अख्ख्या भारतामध्ये मित्रांनो, यंग जनरेशन म्हणून, आणि आज आपण इथं नाशिक मध्ये असताना सुद्धा लोक दौड घेतात. तरी लेडीज विचार करतात, नाही मी गेले असते बरं का बाहेर, पण मला सोबतच नाही कोणी. या सोबतीचा एक मोठा प्रॉब्लेम आहे. पुढे जायचं असत नाही, गेले असते बरं का पण सोबत नाही मला कोणी. टीम तयार कर बाई. टीम तयार केलं, टीमला सोबत घे. आपल्या सोबत फिरेल का रोज? टीमला घे सोबत, टीमला घेऊन फिर. आपल्याला सोबत होईल टीम. टीम आपल्या सोबत आली म्हणजे आपल्याला सोबत झालं की नाही झालं. एक छोटे छोटे जर कारण पकडले ना, आयुष्याचा मोठा बिझनेस आयुष्यातला निघून जाऊ शकतो. कळणार सुद्धा नाही आयुष्याचा मोठा बिझनेस केलेला. का मी तिथे जॉईन केला? का मी इतकं सिरियसली काम केलं? सरांनी सांगितलं, माझ्या मुलीने 2 रुपयाचा बिस्किटचा पुडा मागितला. तो 2 रुपयाचा बिस्किटचा पुडा मला आजही ते दिवस आठवतात. 2 रुपयाच्या बिस्किटच्या पुड्यासाठी मी धनश्रीला इतकी जोरात झापड मारली होती. पिठाच्या डब्यात जाऊन पडले, अजून पण इथे काठी पडलेली तिला. इथं वळख नाही तिचं अजून. इथं पण एक पोच पडलेली तिला, इथं पण पडलेली. थोडंसं काही मागितलं ना, मी जोरात मारायची लेकरांना. पैसे नसायचे, जोरात मारून द्यायची मी लेकरांना. पण खरंच मित्रांनो सांगायला आनंद वाटतो, काय करावं महाराष्ट्र बद्दल. आज माझ्या मुलाला तर मी एकदा तर त्याला मी बेशुद्ध पडेपर्यंत मारलं होतं. रितेशला बेशुद्ध पडेपर्यंत. का? पेढे मागत होता. का करायचं महाराष्ट्र? कशासाठी करायचं? जोपर्यंत ठरवत नाही ना मित्रांनो का करायचं. मी ठरवलं होतं पहिल्या दिवशी, ज्या दिवशी मी फॉर्म भरला ना, फॉर्म भरताना सगळ्या गोष्टी मला आठवल्या होत्या मित्रांनो. साईन करताना सगळ्या गोष्टी मला आठवल्या होत्या. फॉर्म भरताना मला आठवलं होतं मी लेकराला 2 रुपयाच्या पुड्यासाठी मारले. फॉर्म भरताना मला आठवलं होतं लेकराला पेढ्यासाठी आपण बेशुद्ध पडूपर्यंत मारले. फॉर्म भरताना मला आठवलं होतं माझ्या मिस्टरांच्या हातामध्ये रोज 5 किलोचा घन आहे. फॉर्म भरताना मला आठवलं होतं माझी सख्खी बहीण पोटात अपेंडिक्स होता. आई वडील नाही दाखवू शकले तिला. माझ्या बहिणीला आई वडील दाखवलं नाही. माझ्या बहिणीचं लग्न झालं. आज दाखवू, उद्या दाखवू, परवा दाखवू, असं करता करता माझ्या बहिणीचं लग्न झालं. 1 वर्ष माझी बहीण अशी फरशीवर लोळत होती घरात. आमचं शेणाचं घर होतं. 1 वर्ष पोट दुखायला लागलं ना, माझी बहीण फरशीवर लोळायची. पण माझ्या वडिलांकडे पैसे नसायचे तिला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी. माझ्या बहिणीचं लग्न करून दिलं. तिकडे गेल्याच्या नंतर सुद्धा तिला भयंकर त्रास होत होता. तिकडे गेल्याच्या नंतर सुद्धा काम करता करता माझी बहीण शेतात लोळायची. ती एवढं पोट तिचं दुखायचं. आणि असं करता करता माझ्या बहिणीचा अपेंडिक्स पोटात फुटला. पोटात फुटल्याच्या नंतर तिच्या घरच्यांनी घाटी हॉस्पिटलमध्ये औरंगाबादला आणून टाकलं. औरंगाबादला आणलं आणि ती लोक निघून गेली, थांबली नाही, पळून गेले ते सगळे. माझ्या आई वडिलांना पैसे बघून तिथपर्यंत जाण्यासाठी संध्याकाळ झाली. माझी आई मला आठवतंय डॉक्टरना हात जोडत होती, विनंती करत होती, माझ्या लेकीला बरं करा बरं का, माझ्या पोरीला बरं करा बरं का. मला आजही आठवतो माझी आई त्या सिस्टरला हात जोडत होती, हात. पण मित्रांनो खरंच ते नियतीला मान्य नव्हतं. माझी बहीण फक्त चौथ्या दिवशी माझी बहीण एक्सपायर झाली. पैसे नव्हते हॉस्पिटलला दाखवायला घेऊन जायला म्हणून. मी बघितलं माझ्या आई वडिलांचे हाल, किती हाल झाले त्यांचे.
माझ्या डोळ्यांनी बघितले. माझ्या वडिलांच्या तोंडात एक पण दात नाही मित्रांनो, आज एक पण दात नाही. का? जेव्हा माझी बहीण गेली ना, माझ्या वडिलांच्या दात खिळ्या बसायच्या, असे दात खिळ्या उघडून उघडून आहे ना, पूर्ण दात ढिले झाले होते त्यांचे. एक पण दात नाही आज माझ्या वडिलांना. तरी पण माझे डोळे जर उघडले नसेल तर काय कामाचा आयुष्य. आज घरातला व्यक्ती गेलाय पैशामुळे. माझे लेकरं खाण्यासाठी तरसत होते, मार खात होते खाण्यासाठी. मला आठवतंय माझे मिस्टर सुरुवातीला एखादी व्यक्ती जर म्हणला ना गाडी चालवायला कुठे येता का, 500 किलोमीटर जायचे, मी हात जोडायचे, नका जाऊ 500 किलोमीटर ड्रायव्हिंग सुटी का. ते म्हणायचे नको. कशामुळे माहिती का? तो व्यक्ती येताना संध्याकाळी 1 प्लेट मटण खाऊ घालायचं, फक्त 1 प्लेट. फक्त 1 प्लेट साठी 500 किलोमीटर ड्रायव्हिंग करत होते. मित्रांनो विचार केला, हा तो बिझनेस आहे. कुणासाठी आहे कुणासाठी नाही माहित नाही, पण हा तो बिझनेस आहे की फक्त आज माझ्यासाठी. मित्रांनो त्या दिवशीपासून कुठल्याही गोष्टीचा विचार नाही केला, एकच विचार केला, माझी गेलेली बहीण तर मी वापस आणू शकत नाही, पण माझ्या फॅमिलीतला कुठलाही व्यक्ती पैशामुळे हॉस्पिटलमध्ये जाणार नाही असं आयुष्यात कधीच होऊ देणार नाही. मित्रांनो कधीच होऊ देणार नाही. आज माझ्या फॅमिलीमध्ये ना हे प्रत्येकाच्या घरात कुठं ना कुठं काही ना काही आहे. मित्रांनो स्वतःच जर कारण पकडलं ना बिझनेस करण्यासाठी, आज एवढा चांगला बिझनेस की आपण लोकांचं किती पण पैसे दिवसभर आणले ना शांत झोप घेऊ शकतो. 11 वर्ष पूर्ण झाले. आज आयरे फॅमिली खंबीरपणे पाठीमागे उभा आहे. मित्रांनो आपल्या त्याच्यापेक्षा काय आपल्याला पाठीमागे पाहिजे. आणि एवढं सगळं ऐकून जर एखाद्या व्यक्ती इथून जाऊन म्हणत असेल ना असं पुढे होतं का, यांचं सांगायचं कामच आहे. बाबा तुझ्यासाठी नाही हा बिझनेस. ज्याचे स्वप्न आहेत ना, ज्याला आयुष्यात परिवारासाठी काय करायचं ना, त्या व्यक्तीसाठी बिझनेस. मित्रांनो काही लोकांनी एवढं ऐकून पण म्हणू शकतात असं पुढे होतंय का, एवढं इतकं टेन्शन आहे ना, एवढं ऐकत येतो असं पुढे होतंय का, जे इतकं फॅक्टर आहे, इतकं टेन्शन आहे ना, आता तुम्ही काय कमी टेन्शन नाहीये. म्हणजे बघा मला असं वाटतं कमीत कमी 400-500 लोक असतील हॉलमध्ये. 500 लोकांमध्ये ऐकलेलं तुम्ही कार्यक्रम इथं विश्वास नाही ठेवणार. आणि विश्वास कुणावर ठेवणार? एखाद्या गल्लीतलं ज्याला परिवाराचं काहीच घेणं देणं नाही आणि तो म्हणतोय असं रात्री 10 वाजता पुढे बिझनेस राहतो का. म्हणजे आपण एवढं 500 लोकांमध्ये ऐकलं, आपण याच्यावर विश्वास ठेवत नाही, पण जो त्याच्या फॅमिलीसाठी काहीच करत नाही त्याच्यावर विश्वास टाकतो. मला पण किती लोकांनी सांगितलं असं काही करू नका, असं काही होत नाही, चॉईस सिस्टम आहे, साखळी पद्धत आहे, लोकांना फसवण्याचा धंदा आहे. मला बी सांगितलं लोकांनी, पण मला कळालं होतं. मला त्याच वेळेस लक्षात आलं होतं. कारण मित्रांनो हा बिझनेस साखळी पद्धत नाहीये, हा बिझनेस चॉईस सिस्टमचा नाहीये, हा बिझनेस फसवण्याचा नाहीये, हा बिझनेस परिवाराचे स्वप्न साकार करण्याचा बिझनेस आहे. मला सांगायचे लोकांचे वाक्य बघा ना, लोकांचे म्हणे बदलले आता मला स्टाईलनी. लोकांचे वाक्य बघा ना, मला पण हे वाक्य होते. आपलं कसं आहे बघा, मला आता 15 दिवसात एक लेडीज काय बोलली, एवढी फिरती एवढी फिरती एवढी फिरती, पोरीला कोणी जावं भेटेल का नाही भेटेल तुला, एवढं फिरल्यावर कोणतेच पोरीला पोरगं. मी म्हणलं एखादी येईल फिरणारीच बघा. आता एखादी तर माझ्यासारखी असेल ना, देवाने तर शोधून ठेवलेलीच असेल. मी तर तू कशाला काळजी करते, तुला टेन्शन घेऊ, मी आहे, मी तिची आई आहे. मी येईल फिरणारी बघर, नाही तर एखादा येईल फिरणारा बघर. दोघातून एकटी फिरणारा असलं तर आम्ही त्याला पटून जाऊ, बरोबर की नाही. म्हणजे आपल्यापेक्षा आपलं टेन्शन लोकांना किती. याच लोक मला आधी म्हणायचे एक खायची तर आधीच खायला का, आपलं घरी राहायचं. हा आज बघून पायपास व्हायचं. आता मला त्या लोकांना सांगावं लागतं, मला असताना आम्हाला शिकवलं पैसे कमवा. आज रूम बघून पायपास करणाऱ्या लोकांना सांगते तर पैसे दिल्यावर चादर मी लागू भेटते. आता फक्त विचार मोठी ठेवावा लागेल, सोच मोठी ठेवावं लागेल. मी त्यांना परिस्थिती आमची खूप गरिबी होती, पण सोच मी कधी कमी नाही ठेवली, सोच मी कधी पण मोठीच ठेवली. आणि त्याचा नतीजा आज असा झाला की सांगायला आनंद वाटतो. मित्रांनो सायकलवर चालू केलेला बिझनेस, आज आम्ही नंतर सायकलवर चालू केलेला बिझनेस, नंतर एक 2 व्हीलर घेतली. बघा मी जेव्हा 2 व्हीलर घेतली ना तेव्हा पण मी लोकांकडे एवढं लोकांना सांगायची, मला आजही आठवतं कित्येक लोक असतील, कारण मी लोकांना सांगायला कमी करत नव्हते. आमच्या गल्लीमध्ये येणारे कित्येक भाज्याच्या गाड्या मी
कित्येक लोक असे आहेत ज्यांनी माझ्यामुळं सिम कार्ड बदलले हो, सिम कार्ड बदलली त्यांनी, पण तरी सुद्धा मी विचारलं की म्हणत दादा तुमचा मोबाईल पाण्यात पडला का, तू नाही तर घरी आणलं तर काय कोणीतरी येते बिझनेस मध्ये, त्याला नाही समजत ना 2 लाख 10 आहे, पण आपल्याला समजू लागलं ना याच्या आयुष्यात 2 लाख 10 जातील, आपला उद्देश तर द्यायचा आहे ना मित्रांनो. लोकांनी सुरुवातीला बळजबरीच आणावं लागतं, छोट्या बाळाला आपण इंजेक्शन देतो त्यावेळेस त्याला बळजबरीच इंजेक्शन द्यावं लागतं, पण आईचा उद्देश काय असतो, डॉक्टरांचा उद्देश काय असतो, आई जेव्हा नाक दाबून बाळाला औषध देते त्यावेळेस सुद्धा आईचा उद्देश काय असतो, बाळ चांगलं झालं पाहिजे. आधी तर प्रत्येक आपल्याला तुम्हाला ज्याने आणलं ना मित्रांनो त्याचा उद्देश तोच आहे, तुम्हाला बळजबरी करेल, बळजबरी तो त्याच व्यक्तीसाठी स्वतःसाठी नाही करत, बळजबरी तो तुमच्यासाठी करतोय, तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. म्हणून आज सगळ्या मित्रांनो ज्या व्यक्तीने तुम्हाला इथपर्यंत आणलं ना तो व्यक्ती तुमच्यासाठी देव तर नाही पण देवापेक्षा सुद्धा कमी नाही. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्या व्यक्तीचा जर हात पकडला ना आयुष्यामध्ये तुम्हाला पैशासाठी कधीच कोणाचे पाय पकडायची गरज पडणार नाही. मी एवढे पैसे व्याजाने काढले नाहीत ना, मी कधीच घाबरत नव्हते पैसे उचले घ्यायला व्याजाने काढायला, मी कधी घाबरले नाही. पण नियत मात्र देण्याची होती, 1 रुपया कधी कोणाचा खावला नाही. पण आज माझ्या रितेशला पैशासाठी कधीच कोणाच्या पायाला वाकायची गरज नाही राहिली मित्रांनो, कधीच नाही. म्हणून आज सायकल टू 2 व्हीलर, 2 व्हीलर टू 4 व्हीलर आज सगळ्या गोष्टी झाल्या. मी तुम्हाला एकच सांगेल, ज्या व्यक्तीने आणलं त्या व्यक्ती सोबत बसा, बिनधास्त फॉर्म भरून कामाला सुरुवात करा. मित्रांनो मी बिझनेसमॅन करण्याचं अजून एक कारण माझं होतं, माझे आई वडील लहानपणापासून बघितलं, खूप गरिबीमध्ये दिवस काढलेले. माझी आई 10 रुपये 15 रुपये रोजाने काम करायला जात होती. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं, माझे वडील लोकांच्या घरी साल धरायचे, साल धरायचे म्हणजे किती गरिबी दिवस काढले असतील. माझे वडील लोकांच्या घरी साल धरायचे, कधी यांना फरायचं माहित नव्हतं. विचार केला की यांचं आयुष्य फक्त काम करण्यात गेलंय, आपण यांना काही म्हणजे आई वडिलांसाठी आपण कोण आहेत आई वडिलांचे, आपण कधी उपकार करू शकत नाही मित्रांनो, पण पुन्हा फुलाची पाकळी टाकून करू शकत नाही करू शकतो. तर मित्रांनो तोच मी विचार केला, माझे सासरे माझे आई वडील हे सगळ्यांचं आयुष्य फक्त काम करण्यामध्ये कष्ट करण्यामध्ये गेले, आणि जर आपण आज एक डिसिजन घेतला कामाला सुरुवात केली तर नाही बदलू शकतं. आणि सगळ्याला आनंद वाटतो. सरांनी गोल कितीचे केले सांगितलंच नाही, पण मी सांगते तुम्हाला की माझं गोल करणं माझं दर महिन्यात फिक्स ठरलेलं असतं. आता सोनारांची वाटच बघतो, नाही गेलं तर फोन बी करतो. पण आतापर्यंत जिथं 2 मंगळसूत्र सोन्याच्या दुकानात ठेवले होते, सांगायला आनंद हा वाटतो. महाराष्ट्राची ताकद मित्रांनो, आतापर्यंत 50 लाख रुपयाचं गोल्ड केलंय. 50 लाख. 2 घरं झाले, 2 गाड्या झाल्या. आज मुलांचं कुठल्याही प्रकारचं टेन्शन राहणार नाही. मी एकच सांगेल, जे आमच्या आयुष्यामध्ये झालं ना इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये होणार. पण गरज आहे फक्त एका डिसिजनची, गरज आहे डिसिजनची. डिसिजन जर नाही घेतला, सर जर असं केलं यांचं तर बोलायचंच काम आहे, असं जर म्हणले कार्यक्रम आजला तर जे चालू ते चालणार तुमचं आयुष्यात. बघा एक झाडू मारणारी लेडीज BMW पर्यंत कधी पोहोचू शकली असती का? लोकांच्या घरात स्वयंपाक करणारी लेडीज कधी DM पर्यंत पोहोचू शकली असती का? मला असं वाटतं आमच्या गल्लीच्या बायका जेव्हा मी कामावरून वापस यायची ना त्यावेळेस दारात बसायच्या. कशासाठी माहिती का? मी तिकडनं काही त्यांनी दिलेलं खायला घेऊन येते का याच्याकडे त्यांचं लक्ष असायचं. त्याच्यावर ते चर्चा करायच्या. मी म्हणायचे मी आणलं तरी ते अन्नच आहे ना, मी आणलं तरी माझ्या लेकरांसाठी मी विकतही आणू शकते. ते लोकांचा विचार होता. पण आज मित्रांनो ते लोकांचे विचार ते विचारच राहिले गेले. पण आज महाराष्ट्राला पूर्ण बदलून टाकलं. 2 गाड्या, 2 स्वतःचे घर पण झाले. आज सगळे एव्हरीथिंग लाईफ आम्ही जगू चांगल्या प्रकारे रोज रॉयल लाईफ जगतोय मित्रांनो. आणि खरंच ज्या व्यक्तीने आज माझा म्हणजे इथपर्यंत मला, कारण मी 4 दिवस झाले गोव्यात होते, मी काल सकाळी आले, काल सकाळी 9 वाजता आले आणि आज मी इकडं नाशिकसाठी आले. उद्या पुन्हा औरंगाबादचं JTS मित्रांनो रोज शेड्यूल फिक्स आहे. कोण काय म्हणतं याच्यासाठी टाइमच नाही, बिलकुल नाही, वेळच नाही माझ्याकडे कोण काय म्हणते. आणि जर तुम्ही स्वतःला बिझी करून घेतलं, कारण मला स्वतःला बिझी राहायला खूप आवडतं. जर तुम्ही स्वतःला बिझी करून घेतलं तर तुमच्या घरात दर आठवड्याला पैसा आल्याशिवाय राहणार नाही. तर स्वतःला मात्र बिझी करून घ्यावं लागेल. पहिलं डोकं दुखायचं बंद करा. ते डोकं इतकं डेंजर आहे ना. बरं दुखतं तर दुखतं, आपण दुसऱ्याचं दुखायला दुसरं आपण बसत नाही. त्याशिवाय ते डोकं जर दुखायचं बंद झालं आणि कसं तरी व्हायचं बंद झालं तर बस बिझनेसच झाला. तर या मित्रांनो आज ज्या व्यक्तीने मला
इथपर्यंत बोलवलं. आज आमचं खरंच त्या व्यक्तीने म्हणजे त्यांचा मेसेज म्हणजे माझ्यासाठी एक आशीर्वाद असतो. अशा आपल्या सगळ्यांचे महागुरु किशोर जायरे सर यांना मी कोटी कोटी धन्यवाद देईन. ज्यांचे मित्रांनो इथपर्यंत सर 3-3, 4-4 कॉल असतात. कॉल आला तर काय बोलू प्रश्न पडतो. जरी छोटे असतील तरी सुद्धा खूप मोठा प्रश्न पडतो. आता मी काय बोलू. फोन घेऊ सर मी असं अगदी जागेवर येऊन म्हणजे बोलावं लागतं मित्रांनो. पण खरंच एक छोटा पॉकेट आणि बरा धमाका. तर खरंच तेजस आहे सर खूप प्रेरणा मिळते. सर मी नेहमी सगळ्यांसमोर सांगेन तुमचा जो व्हिडिओ आहे ना तुम्ही बघितला असेल डान्सचा व्हिडिओ. ते मॅडमकडे पण जातात आणि सरांकडे पण जातात. मला इतका आवडला ना सर तो. मी सरांना मेसेज टाकला काल की सर मी 10 वेळेस बघितला पण सर मी आज 4 वेळेस पाहिला. आजपर्यंत तो व्हिडिओ मी 14 वेळेस बघितला सर. खरं सर रिअली ग्रेट सर. कारण तो सरांच्या बर्थडेच्या दिवशी टाकलेला होता. बघा आज सर माझी मुलगी आणि सरांचा जन्म एकाच दिवसाचा आहे. दोघे एकाच दिवशी जन्मलेले होते. पण खरंच आज एक मुलाच्या वयात असताना सुद्धा लोकांसाठी एवढं म्हणजे प्रेरणादायक आहे. औरंगाबाद मध्ये आल्याच्या नंतर सर खरंच रिअली सॅल्यूट. ह्या वयामध्ये सर 12 तास काउन्सिलिंग करतात येऊन तिथे. मी विचार करते काय गरज आहे. 3-3 आयडी सेट आहेत. म्हणजे तुमच्याकडे बघून असं वाटतं नाही आपण दादा कुठंच काही नाही. खरंच काही नाही असं वाटतंय. कारण एवढ्या आयडी सेट असताना सुद्धा 12 तास काउन्सिलिंग करतात. रात्री 10-10, 11-11 वाजता नंतर सगळं झाल्याच्या नंतर जेवणाचा विचार करतात. सर खरंच रिअली खरंच सॅल्यूट सरजी. कारण आज असं यंग जनरेशन जर आपल्या पाठीमागे उभा असेल तर मला माझे सर जेव्हा येतात ना तर मला माझ्या मुलांचं टेन्शन राहत नाही. कारण माझी मुलं सुद्धा सरांकडून खूप काही शिकतात. तर मी तुम्हाला एकच सांगेल मेसेज देईन. जर आज मी माझी दोन्ही मुलं या बिझनेस मध्ये उतरवले तुम्ही सुद्धा तुमचे मुलं करिअर म्हणून या बिझनेस मध्ये नक्कीच उतरवा. ज्या व्यक्तीने आज आम्हाला पर्सनल सपोर्ट केला मित्रांनो. ज्या व्यक्तींचं खरंच डिग्री असतं आमचं काही एज्युकेशन नसताना सुद्धा आमच्यावर एवढं सगळं डोकं लावलं. आज ज्या व्यक्तींमुळे आज फास्टेस्ट नाव आहे आमच्या समोर लागलं असे ग्रेट व्यक्ती महत्व विदर्भ की मित्रांनो प्राध्यापक माणिकजी जाधव सर यांना मी कोटी कोटी धन्यवाद देईन. ऑल एसटीसी, ऑल आरटीसी, ऑल एनटीसी तुम्हा सगळ्यांचं पण खूप खूप धन्यवाद. आणि मित्रांनो मला आठवतोय आमचा पहिला गोवा टूर. त्यावेळेस शुभांगी मॅडम पण होत्या. तेजस सर छोटे होते, भावे सर